मतदार हा सुज्ञ वर्ग आहे. किती जातीवाद केला आणि काय केलं त्यांना माहिती. सय्यदभाईंनी आजपर्यंत किती विकास कामं केलीत, किती देणगे दिल्यात. मी काय हजारात देणगे दिलेले नाहीत, मी लाखोत देणगे दिलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवरायांचा मावळा एक पहिली गोष्ट, शिर्डीचा मी बांधणारे होते. आणि मी माझ्या समाजापेक्षा बी हिंदू समाजाला मी सर्वात जास्त मानणारा मी स्वतः मावळा आहे शिवरायांचा. हा खेड तालुक्यामध्ये सगळं आम्ही सहमताने एकत्र राहतो. आमचे सर्व सण आम्ही सगळे एकत्र साजरे करतो. आमची रमजान ईद असेल तर ती लोक आमच्या घरी येऊन शिरकुर्मा झालं सगळे गोष्टी आम्ही एकत्र करतो. त्यांचे प्रत्येक सण आम्ही साजरे करतो. आम्ही कधीच भेदभाव केला नाही, कमी या जातीचा आहे का ते मराठी जातीचे, हा मी कधीच मुद्दा कधी मांडला नाही. काय झालं माहिती का, शिरोली फाट्यावरती एक गट आहे 563 गट नंबर. त्या गटामध्ये जी जागा मी घेतली 10 गुंठे, त्या मागे दत्त मंदिर आहे. दत्ताचा मी सर्वात मोठा भक्त आहे. ती जागा जी शेतकऱ्यांनी आपलं विकली जागा जी आहे ती 10 गुंठे मला फक्त विकली त्यांनी, आणि 2 गुंठे मंदिराला त्यांनी सेपरेट जागा ठेवली. त्याचा व्यवहारच झाला नव्हता. नाही, काही संबंधच नाही ना काही व्यवहाराचा. त्यांना माहिती आहे मी विकास कामावर बोलतो, कारण माझी विकास कामं कमीत कमी मी ह्या गाण्यामध्ये 2-2.25 कोटीची कामं टाकली आणि ती कामं पूर्ण केली मी. यांच्याकडे विकासाचं बोलायला काय आहेच नाही ना यांच्याकडे. मी आजपर्यंत चुकीचं बोललो नाही, त्यांनी पण माझ्यावरती चुकीचं बोलू नये. राजकारण 4 दिवसाचं असतं, नंतर पुन्हा आम्हाला सगळ्यांना एकत्रच वागायचं आहे समाजामध्ये. तुम्ही काळूसमध्ये जा, ते संगमवाडी सर्वात मोठं मंदिर आहे तिथं. संगमवाडीच्या मंदिरामध्ये कॉन्क्रिटीकरण झालं माझं, ते गार्डनचं काम झालं आहे, विंडो बसून काम झालं तिथं. टेमगिरीवाडीमध्ये कॉन्क्रिटीकरण झालं आहे, मराठी शाळेचं गार्डनचं काम झालं माझं तिथं. त्यानंतर पवळेवाडी कळसाचं काम केलं मंदिराचं, कॉन्क्रिटिंग ब्लॉक बसवलेत. दिंडीला प्रत्येक सहकार्य असतं माझं. 100% त्याला प्रभाव दिसतोय, कारण त्याला विकासावरती काय बोलता येत नाही ना आजकाल. माझं काय चुकीचं वातावरण करायचं, जातीवादी प्रश्न निर्माण करायचे, ह्याच पर्याय त्यांचा दुसरा पर्यायच राहिला नाही आता. तसं बघायला गेलं तर आज आम्ही खेड तालुक्यातील काळूस पंचायत समितीच्या गणात उभा आहोत. खरं तर या काळूस पंचायत समितीच्या गणातून निवडणूक लढवत आहेत सय्यदभाई गुलाब इनामदार. त्यामुळे निश्चितच खरं तर तसं बघायला गेलं तर या गणामध्ये खरं तर विरोधकांकडून सध्या आता खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली जाते. होय, असं का म्हणतोय, कारण सध्या आता तसं जर बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं तर 18 पगड जातींना सोबत घेऊन खरं तर स्वराज्य निर्माण केलं. परंतु सध्या या काळूस पंचायत समितीच्या गणातून सध्या आता विरोधकांकडून जो आहे तो धार्मिक मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातोय. त्यामुळे या सर्व विषयावरती माझ्यासाठी बोलण्याकरिता सध्या आता सय्यदभाई गुलाब इनामदार आहेत. खरं तर ते राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यामुळे निश्चितच सध्या निवडणुकीमध्ये त्यांनी खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या कार्याच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जोडलेली नाळ ती सध्या आता खरं तर या गेल्या कित्येक दिवसापासून सध्या आता प्रचारात आघाडी घेत आहेत. नागरिकांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय. त्यामुळे निश्चित माझ्यासोबत आहेत भाई काय सांगाल. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या या पंचायत समितीच्या गणातून खरं तर विरोधकांनी एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा एक मुद्दा उपस्थित केला आहे, काय सांगाल. जय शिवराय. समोरचे विरोधक जे आहेत त्यांनी धार्मिक याच्यावरती त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. काही कारण नसताना ते लोक विनाकारण त्रास आम्हाला काम करतात ते. आणि गणामध्ये त्यांना माहिती आहे विकासावरती त्यांच्या बोलणं काहीच नाही आहे. त्यांनी काही विकासच केली नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि जे विकास आम्ही केलेत त्या मुद्द्यावरती ते बोलत नाही आहे. ते विनाकारण काहीतरी चुकीचा मुद्दा मांडायचा, प्लॉटिंगचे जुने विषय माझे काढायचे आणि त्या विषयावरती त्यांनी जातीवाद निर्माण केला आहे. परंतु तुम्ही जो एक जमिनीचा व्यवहार केला आहे त्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा बोलतायत की बाबा जी काही जमीन घेतली ती खरं तर सय्यदभाई यांनी घेतली जागा, परंतु त्यांना सुद्धा त्या शेतकऱ्यांना मोबदला खरं तर सय्यदभाईंनी दिला आहे. परंतु त्यांची जी काही जमीन होती त्या जमिनीतला एक छोटासा भाग यांनी विकत घेतला. परंतु जिथं जे काही मंदिर आहे ते जे मंदिर आहे खरं तर ते शेतकऱ्यांच्या जागेमध्येच आहे. हो, शेतकरी जागेमध्येच आहे ते. नक्कीच. हो. परंतु मग हे एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांकडून टीका का केली जाते. कुठंतरी एक मतपरिवर्तन करायचा, कुठंतरी नागरिकांचं लक्ष विचलित करायचं हा प्रयत्न सुरू आहे का. हो, 100% तो परत चालू आहे त्यांचा. काय वाटतं मग सध्या येणाऱ्या जे काही 7 तारखेला जे काही मतदान आहे त्या मतदान स्वरूपी खरं तर नागरिक उत्तर देतील का. 100% उत्तर देणार त्या गोष्टीचं. काय वाटतं. खरं तर तुम्ही देखील तसं बघायला गेलं तर आज तुमच्या डोक्यावरती खरं तर भगवी टोपी आहे, खरं तर कपाळाला देखील गंध आहे. तसं बघायला जर गेलं तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तसं बघायला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत खरं तर 18 पगड जातींना सोबत घेऊन खरं तर त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. परंतु सध्या आता विरोधकांकडून जे आहे ती पायाच्या खालची जमीन हादरली आहे. कारण आम्ही असं का म्हणतोय, होय कारण त्यांनी आत्तापर्यंत जी काही या काळूस पंचायत समितीच्या गणात आत्तापर्यंत जी काही कामकाजं केली आहेत खरं तर विरोधकांना त्याचीच कुठंतरी म्हणजे धडकी भरती आहे. कारण त्यांची कुठंतरी कामकाजं नाही आहेत. त्यामुळे निश्चित त्यांना कुठंतरी पराभव दिसू लागला आहे का, काय वाटतं. 100% त्यांना पराभव दिसू लागला आहे. कारण मी पंचायत समिती गणामध्ये एवढी विकास कामं केलीत. आज तुम्ही काळूसमध्ये जा, ते संगमवाडी सर्वात मोठं मंदिर आहे तिथं. संगमवाडीच्या मंदिरामध्ये कॉन्क्रिटीकरण झालं आहे माझं. ते गार्डनचं काम झालं आहे, विंडो बसून काम झालं आहे तिथं. तिथून आलं टेमगिरीवाडीमध्ये
कॉन्क्रिटीकरण झालं आहे, मराठी शाळेचं गार्डनचं काम झालं आहे माझं तिथं. त्यानंतर पवळेवाडीत गेलं तर कळसाचं काम केलं मंदिराचं, कॉन्क्रिटिंग ब्लॉक बसवलेत. त्यानंतर तुम्ही संतोषनगरमध्ये आले. संतोषनगरमध्ये 8 वर्ष झाली मी प्रथम क्रमांक बैलगाड्याचा माझा असतो. दिंडीला प्रत्येक सहकार्य असतं माझं. त्यानंतर दिंडीला जागा घेण्यासाठी पंढरपूरला मी 1 लाख रुपये त्यांना दिले होते मी त्यांना. नक्कीच. हो, मी वेळोवेळी सगळ्यात धर्मातील खरं तर मंदिरांना असेल, शिवजयंती उत्सव असेल, शिवजयंती उत्सव सुद्धा साजरे करतो. हो. सर्वात मोठी शिवजयंती शिरोलीची शिवजयंती झाली तुमचे आपल्याची. तुमचं देखील योगदान खूप मोठं आहे त्याच्यामध्ये. हो, 100% आहे. आता स्मारकाचं माझं काम चालू आहे चांडोलीमध्ये. तिथं सर्वात मोठं भव्य दिव्य म्हणून असं स्मारक उभं केलं आहे आम्ही तिथे. बरोबर. हो, का बरोबर विरोधकांना असे उद्योग का सुचत आहेत, म्हणजे पराभव दिसतोय का त्यांना? 100% त्याला प्रभाव दिसतोय. कारण त्याला विकासावरती काय बोलता येत नाही ना आजकाल. माझं काय चुकीचं वातावरण करायचं, जातीवादी प्रश्न निर्माण करायचे, ह्याच पर्याय त्यांचा दुसरा पर्यायच राहिला नाही आता. खरं तर म्हणजे तुम्ही या पंचायत समितीच्या गणामधून सध्या आता निवडणूक लढवत आहेत काळूस पंचायत समितीच्या गणातून. खरं तर तुम्ही किती वर्षापासून या भागातलं तुम्ही नेतृत्व करताय? मी या पंचायत समिती गावामध्ये ही जी गावं आहेत आमची 7 गावं, कमीत कमी 10 वर्षापासून मी तिथे नेतृत्व चालू माझं. प्रत्येकाच्या सुखादुखात असेल, प्रत्येक कार्यक्रम असो, कोणाकडे काही अडचणी असतील, बाबा गणपती मंडळाचे देणग्या असतील, नवरात्र सण साजरे असतील, तुमचे प्रत्येक सणाला सकाळच्या सुखदुःखात 100% मी असतो म्हणजे असतोच. ते दिसतंय तुमच्या खरं तर डोक्यावरती. खरं तर म्हणजे छत्रपतींनी खरं तर छत्रपतींच्या काळात सुद्धा सगळे त्यांच्या सोबत सगळेच जाती धर्माचे खरं तर त्यांच्यामध्ये मावळे होते. खरं तर त्याप्रमाणेच खरं सध्या तुम्ही चालताय. डोक्यावरती भगवी टोपी आहे, खरं तर कपड्याला सुद्धा गंध आहे. ह्या धार्मिक तेढ निर्माण करण्याचा विरोधकांना का बरं एवढा प्रयत्न केला जातो? काय माहिती का, शिवरायांनी हे आम्हाला शिकवलं नाही आहे. शिवरायांनी 18 पगड जाती संघ घेऊन सगळे स्वराज्य स्थापन त्यांनी केलं. पण आता काय झालं आहे, त्यांचे पर्याय काय राहिलेलं नाही. पहिली गोष्ट हे जातीवादक प्रश्न निर्माण करणे, हा जातीचा माणूस आहे, त्या जातीचा आहे, आम्हाला मराठी म्हणून मतदान करा, हे करा. हा काय तुम्ही मराठी नाही का? मग तुमचा इथला जन्म झालाय ना. हो, मी शिवरायांचा मावळा आहे. हो, मग तरी पण हे चुकीचं काय झालं. मी माझ्या तुम्ही जाती दाखला जो आहे त्यामध्ये हिंदू मुस्लिम आहे. हिंदू आहेत तुम्ही सुद्धा? हो, मी स्वतः हिंदू आहे. का बरं मग एवढा मुद्दा उपस्थित केला जातोय? कडवट एवढा का मुद्दा उपस्थित केला जातो त्यांच्याकडनं? दुसरा पर्यायच काय राहिला नाही आता. काय झालंय, 2 दिवसावरती राजकारण आलंय सगळं. 7 तारखेला मतमोजणी आमची. फक्त चुकीचं काहीतरी संभ्रम करायचा, जुने काहीतरी विषय काढायचे आणि लोकांमध्ये तेढा निर्माण करायचा, हा एकच त्यांनी मुद्दा धरलाय सध्या. काय होतं बरं नेमकं? ती जागेचा जो संदर्भ होता काय होता नेमकी? कशी कुणाची जागा होती काय झालं माहिती का, शिरोली फाट्यावरती एक गट आहे 563 गट नंबर. त्या गटामध्ये जी जागा मी घेतली 10 गुंठे, त्या मागे दत्त मंदिर आहे. दत्ताचा मी सर्वात मोठा भक्त आहे. ती जागा जी शेतकऱ्यांनी आपलं विकली, ती जागा त्यांनी विकली जागा जी आहे ती 10 गुंठे मला फक्त विकली त्यांनी, आणि 2 गुंठे मंदिराला त्यांनी सेपरेट जागा ठेवली. त्याचा व्यवहारच झाला नव्हता? नाही, काही संबंधच नाही ना काही व्यवहाराचा. मग हे राजकारण का करतात बरोबर पुढले? म्हणजे त्यांना कुठेतरी तुमची कामाची धडकी आहे, कुठेतरी त्यांना पराभव दिसू लागलाय. त्यांना माहिती आहे मी विकास कामावर बोलतो, कारण माझी विकास कामं कमीत कमी मी ह्या गाण्यामध्ये 2 महिन्यात कमीत कमी 2-2.25 कोटीची कामं टाकली आणि ती कामं पूर्ण केली मी. यांच्याकडे विकासाचा बोलणं काय आहेच नाही ना यांच्याकडे. यांनी दाखवावं मी हे विकास काम काय केली यांनी म्हणून. 1 रुपयाचा खर्च नाही कुठं गाण्यामध्ये. बापरे. हो. काय मग निश्चित म्हणजे खरं तर तसं जर बघायला कोण उमेदवार आहेत ते आरोप करतायत? उमेदवार कोणी असू, मंगेश सावंत म्हणून उमेदवार आहे. मी आजपर्यंत या विषयावरती यांच्यावरती एकही ऐकलं होतं कधी नाव त्यांचं? कधी तुम्ही ह्या म्हणजे विकास करत असताना कधी त्यांचं कधी नाव ऐकलं होतं का? कधीच विकास त्यांनी आयुष्यात केला नाही. आणि त्याला अख्खा पंचकृषीला माहिती आहे ते माणूस व्यक्ती कसा आहे तो. मला सांगायची गरज नाही. मी आजपर्यंत त्यांनी माझ्यावर भरपूर टीका केल्या. मी त्यांच्यावरती आजवर एकही टीका केलेली नाही आणि टीका करणार बी नाही त्यांच्यावरती. निश्चित. खरं तर म्हणजे काल जो एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा खरं तर त्यांनी जो प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे बोलायची वेळ आली तुम्हाला सुद्धा? 100%. मी आजपर्यंत चुकीचं बोललो नाही, त्यांनी पण माझ्यावरती चुकीचं बोलू नये. राजकारण हे 4 दिवसाचं असतं, नंतर पुन्हा आम्हाला सगळ्यांना एकत्रच वागायचं आहे समाजामध्ये. हे बघा, समाज हा सुज्ञ समाज आहे आमचा. आमच्या इथं मुस्लिम मराठा हा काय विषय चालत नाही. हा खेड तालुक्यामध्ये सगळं आम्ही सहमताने एकत्र राहतो. आमचे सर्व सण आम्ही सगळे एकत्र साजरे करतो. आमची रमजान ईद असेल तर ती लोक आमच्या घरी येऊन शिरकुर्मा झालं सगळे गोष्टी आम्ही एकत्र करतो. त्यांचे प्रत्येक सण आम्ही साजरे करतो. आम्ही कधीच भेदभाव केला नाही, कमी या जातीचा आहे का ते मराठी जातीचे, हा मी कधीच मुद्दा कधी मांडला नाही. आणि आमचा समाज एवढा शुद्ध आहे खेड तालुक्यातला किंवा आपल्या महाराष्ट्रातला पूर्ण, किंवा जातीभेद करूच शकत नाही आम्ही. आणि जातीभेद न करणारी माणसं आहे सगळे. हे काही 4 लोक असतात ते इलेक्शन आणून जातीभेद करायचा, हे करायचं आणि समाजाचं लक्ष विचलित करायचं. हो, बस तेवढंच काम आहे त्यांच्याकडं. मतदार हा सुज्ञ वर्ग आहे. त्यांना किती जातीवाद केला आणि काय केलं त्यांना माहिती. सईदभाईंनी आजपर्यंत किती विकास कामं केलीत, किती देणग्या दिल्यात. मी काय हजारात देणग्या दिलेल्या नाहीत, मी लाखोत देणग्या दिलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे मी सर्वात जास्त शनीचा भक्त आहे, शिवरायांचा मावळा आहे. एक पहिली गोष्ट, शिर्डीचा मी मानणारे होते. आणि मी माझ्या समाजापेक्षा बी हिंदू समाजाला मी सर्वात जास्त मानणारा
मी स्वतः मावळा आहे शिवरायांचा. नक्कीच. हो. तर काय मग सध्या आता मतदारांमध्ये सध्या आता जे काही निगेटिव्ह वातावरण फिरत आहे त्याच्या संदर्भात नागरिकांना काय आव्हान करताय तुम्ही? नागरिकांना सर्व गोष्टी माहिती आहेत की भाईंचा स्वभाव कसा आहे. मी काही कोणत्या 1 रुपया आजपर्यंत बुडवला नाही, कोणत्या चुकीचा कधी व्यवहार केला नाही. काही जे लोकांनी मला प्रॉपर्टी विकल्या त्यांचे मी 2 रुपये काही ठेवलेले नाही कोणाचे. काही जे खालच्या पातळीवर जाऊन लोक म्हणतात, टीका करतात किंवा भाईंनी हे केलं ते केलं, हे 4-2 लोक आहे फक्त जी त्यांनी ते फेवर देऊन पैसे देऊन ते माझं बोलवत होती. बापरे, म्हणजे खरं तर कुठंतरी धार्मिक तेढ मुद्दा कुठंतरी उपस्थित करायचा. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून तसं जर बघायला गेलं तर सय्यदभाई गुलाब इनामदार हे गेल्या किती वर्षापासून खरं तर या काळूस पंचायत समितीच्या गणामध्ये खरं तर कार्यरत आहेत. त्यामुळे निश्चितच विरोधकांना कुठंतरी यांच्या कामाची धडकी भरते, त्यामुळे त्यांना कुठंतरी पराभव दिसू लागल्याने असे कुठंतरी उद्योग सुचायला लागले सध्या पाहायला मिळून येत आहेत. त्यामुळे निश्चित तसं जर बघायला गेलं तर तुम्ही देखील या काळूस पंचायत समितीच्या गणामध्ये खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून लाईट असेल, ड्रेनेज असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, नागरिकांच्या देखील सुखदुःखामध्ये तुम्ही सहभागी झालात. काय वाटतं कशा पद्धतीनं आता तुम्ही गेल्या 10 ते 12 दिवसापासून तुम्ही प्रचार करताय, नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? नागरिकांचा फार उत्कृष्ट प्रतिसाद आहे मला. लोक स्वतः फोन करून सुद्धा भाई काही अडचण नाही तुम्हाला का कोणत्या गोष्टीची. प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीवरती माझ्या कोपरा सभा झाल्यात. इतका उत्तम प्रतिसाद आहे आणि मी 100% आम्ही विजय होणार आहे. हे आपली हे कौल जे भेटणार आहे आम्हाला हे आम जनता देणार आहे आम्हाला. बरोबर. आमची जनता फार सुज्ञ आहे. ती अशा भूल थापांना आणि चुकीचे वातावरण पसरवण्याला माफ करणार नाही. येणाऱ्या 7 तारखेला उत्तर देतील. 100% उत्तर देणार 7 तारखेला. स्वर्गीय अजितदादा पवार यांचं देखील सध्या 7 ते 8 दिवसापूर्वी खरं तर निधन झालं. काय वाटतं खरं तर तुम्ही देखील सध्या आता तुमच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रचारसुद्धा आता म्हणजे डोर टू डोर चालू आहे. कुठंही सध्या स्पीकर असेल, गाजावाजा असेल कुठं केला जात नाही, शांततेत प्रचार केला जातो आहे. परंतु विरोधकांनी याचाच कुठेतरी फायदा घेतला आहे. 100% फायदा घेतला आहे. आमचे दैवत अजितदादा पवार यांचे जे दुःखात निधन झालं यांचं, त्याचा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे त्यांचा. खरं तर म्हणजे अजितदादा रोकटोक होते. जिथं चूक आहे तिथं चूक म्हणायची ताकद त्यांच्याकडे होती. दादांनी आम्हाला एवढं शिकवलं आहे, विकास कामं करा आणि इथून पुढे आम्ही विकास कामच लक्ष देणार आहे. नक्कीच. नागरिकांनी खरं तर हे सुद्धा लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे की म्हणजे तुम्ही कामं करत आलात, काम करत राहणार आहात. तुम्ही खरं तर एवढ्या वर्षापासून त्या भागातले नेतृत्व करताय. मग नागरिकांनी सुद्धा लक्षात घेऊन जो उमेदवार ज्याला आपण निवडून देतोय तो देखील सध्या आपल्या कामाचा असला पाहिजे. हो, 100% ते खरं आहे. आम्ही इथून आम्ही कामं करत आलो आहे आणि आयुष्यावर कामं करत राहू आम्ही. निश्चित. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी, खेड.